आणि या बुलेटिनची सुरुवात रस्त्यावरच्या राड्याच्या बातमीनं। शिवसेना आणि शिंदे गटातला संघर्ष उफाळून आलेला आहे। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर शिवसैनिकांना अटक झाल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली। प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्यानंतर सदा सरवणकर यांचे बॅनर फाडण्यात आले। पाहूयात। सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गोळीबाराचाही आरोप। शिवसैनिकांनी फाडले बॅनर्स, शिवसैनिकांसाठी नेत्यांची आक्रमक भूमिका। प्रभादेवी परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला। यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी 2 वेळा जमिनीवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय। शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हा राडा झालेला बघायला मिळाला होता। शिंदे गटाने एक व्हिडिओ पोस्ट करून डिवचल्यानं हा वाद आणि राडा झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान शिंदे आणि शिवसेना या दोघांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आला। या स्वागत कक्षावरून एकमेकांना डिवचण्यात आलं। एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते। गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीपर्यंत पोहोचलं, तर पोलिसांनी 5 शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल करून अटकही केली होती। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली। सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही, तसंच ही गुंडागर्दी सुरू राहिली तर राज्य कसं चालणार असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय। तर शिवसैनिकांची बाजू ऐकून न घेता कारवाई करण्यात आली असा आरोप अंबादास दानवेंनी केला। आज ही गुंडागर्दी अशीच पद्धतीने सुरू राहिली तर मग राज्य काय चाललंय? एका बाजूला वेपन वापरून गोळीबार केला जातो, कारवाई होत नाही, आणि म्हणून आम्ही सगळेजण बसलो होतो। जोपर्यंत कारवाई त्यांच्यावर आर्म्ड ऍक्ट केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही। टीका करत असताना आमोर समोर या सगळ्या शिवसैनिकांच्या भेटी झाल्या, त्याच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये दोन्ही बाजूने झाल्या। मी म्हणणार नाही की एका बाजूने झाल्या, परंतु गुन्हा एकाच बाजूनं पोलिसांनी रात्री नोंद केलेला आहे। एकाच बाजूच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न नव्हे, कारवाई केलेली आहे। दुसऱ्या बाजूची तक्रार सुद्धा पोलिसांनी अद्यापर्यंत घेतलेली नाही। या संदर्भात शिवसैनिकांचा आरोप आहे की सदा सरवणकर जे आमदार आहेत त्यांनी फायरिंग केलेली आहे। वाटतं याची डिटेल्स माहिती मी घेईल, परंतु अशा पद्धतीनं माहिती, परंतु एकाच बाजूच्या शिवसैनिकावर जे आमचे शिवसैनिक आहेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले, बाकीच्यांची तक्रार सुद्धा अद्यापर्यंत घेतली नाही। आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्यावर झालेले हे आरोप फेटाळून लावलेत। दबावामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप सरवणकर यांनी केलाय। राग मनात ठेवून राडा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। शिंदे गटासोबत गेल्यानं बदनामी केली जात असल्याचा आरोपही सदा सरवणकरांनी केलाय। मला असं वाटतं की मी तसं प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे पोलिसांना जर कोणी प्रेशर आणून अशा प्रकारचं काही गुन्हा दाखल करण्यासाठी करत असतील तर पोलीस आपलं काम करतील। मी या भागातला आमदार आहे, मी शिंदे साहेबांबरोबर काम करतो आहे, आणि त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जाते, त्याचाच हा एक भाग आहे। मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे, मी भांडणं करून मोठा झालेलो नाही। एकमेकांना डिवचण्याचं काम होऊ नये असं मतही सरवणकरांनी व्यक्त केलंय। हे जे काही छोटे मोठे सणासुदीला अशा प्रकारचे एकमेकाला डिवचण्याचे जे प्रकार होतात ते व्हायला नको होते, पण ज्या वेळेला मी तिथे आलो त्यावेळेला त्याच्यात थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, आणि साधारणतः 11 वाजता पोलिसांनी जेव्हा आम्हाला विनंती केली की आपण हे आता काम बंद करा, त्यावेळेला मी तातडीने आमच्याबरोबर जे काही महिला वगैरे होते त्यांना घेऊन मी निघून आलो। कार्यकर्त्यांची हाणामारी, गोळीबाराचे आरोप आणि दाखल झालेले गुन्हे यामुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागलंय। त्यामुळे आगामी काळात दोन्ही बाजूंना संयम राखण्याची गरज निर्माण झाली आहे। नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर कार्यकर्त्यांमध्येही वाद वाढणार नाहीत, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबईत पालिका निवडणुकीच्या लढाईची ठिणगी पडली आहे। शिवसैनिक आणि शिंदे समर्थक कार्यकर्ते आमने सामने आले होते। आगामी निवडणुकीचा रणसंग्राम किती भीषण होणार याची चुणूकच यातून दिसून आली आहे। पाहूयात।
शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष. पालिका निवडणुकीतील संघर्षाची पायाभरणी. निवडणूक जिंकण्यासाठी हिंसाचाराचा आधार. राजकीय पक्षांमुळे मुंबईकर वेठी. शिवसैनिक आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. प्रभादेवी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे अनेक समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेतील शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता हस्तगत केल्यानं शिवसैनिकांमध्ये असंतोष धुमसतोय. गेल्या आठवड्यात मुंबईतील वरळीत शिवसैनिकांनी भाजपची पोस्टर्स फाडली होती. आता प्रभादेवीत राडा झाला. सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांचे बॅनर फाडण्यात आले. एकंदरीतच गणेशोत्सवाची सांगता होत असतानाच राजकीय संघर्षाचा श्रीगणेशा झाला. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, शिंदे गट आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सत्ता गमावलेल्या शिवसेनेला त्यांची ताकद कायम आहे हे दाखवण्यासाठी बीएमसी राखणं गरजेचं आहे. तर शिंदे गट आणि भाजपला त्यांची ताकद दाखवून द्यायची आहे. ही निवडणूक जिंकली तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास राजकीय पक्षांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि शिंदे गटानं प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात झालेलं सत्तांतर, शिवसेनेतील फूट यावर सामान्य नागरिकांना काय वाटतं याचं उत्तर निवडणुकीच्या निकालातून मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट आपापली बाजू मतदारांसमोर आक्रमकपणे मांडताना दिसत आहे. मात्र हा आक्रमकपणा हिंसाचारात रूपांतरित होत चाललाय. निवडणुका जवळ येत असल्यानं हा संघर्ष अजून वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनं यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण राजकीय संघर्षाचा फटका सामान्यांना सहन करावा लागतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला रविवारी गालबोट लागलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. पाहुयात अमरावतीमध्ये नेमकं काय घडलंय ते. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत गालबोट. अमरावती शहरातली घटना. मतदान केंद्र परिसरात गोंधळ. मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये राडा. परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. आमदार देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रविवारी अमरावतीत पार पडली. मात्र मतदान केंद्रावर लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये अचानक वादाची ठिणगी पडली. हा वाद विकोपाला गेल्यानं दोन्ही बाजूचे काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्यानं काहींनी आक्षेप नोंदवला. तर आपण प्रतिनिधी असल्यानं आत होतो, तसंच आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचंही आमदार देवेंद्र भुयारांनी स्पष्ट केलं. मतदान प्रतिनिधी मी आहो, माझा तो अधिकार आहे. लोकशाही या भारत देशामध्ये आहे. मला मतदान प्रतिनिधी केलेला आहे आणि मी आतमध्ये थांबणारच आहे. संख्येनं जास्त लोक आतमध्ये थांबले. सरांनी सांगितलं अर्धे लोक बाहेर निघा. ज्यांचं प्रतिनिधी नाही त्यांनी ते बाहेर निघा. जे प्रतिनिधी ते आतमध्ये थांबा. तेवढाच विषय. बाकी तर शिवाजी शिक्षण संस्थेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. आम्ही दोघंही गेलो आणि दोघांचे बाकीच्या बाहेर काढून आम्ही दोघं आम्ही चाललो. 21 उमेदवार रिंगणात. शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था.
शिवाजी शिक्षण संस्थेची रविवारी निवडणूक पार पडली। या निवडणुकीत 9 पदांकरता 21 उमेदवार रिंगणात होते। या निवडणुकीत 774 सभासदांनी मतदान केलं। विकास पॅनल आणि प्रगती पॅनल मध्ये चुरशीची लढत। मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाचापाची झाली आणि मोठाच गोंधळ उडाला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। मात्र रविवारी घडलेल्या गोंधळामुळे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीला गालबोट लागलंय एवढं मात्र नक्की। अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात दंड ठोपटले। याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिलं होतं। याची आठवण करून देत पवारांनी आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचा संदेश दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी दिल्लीतून राजकीय संदेश दिला। छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तासमोर झुकले नाहीत। पेशव्यांनी दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिलं होतं तिथं अधिवेशन आयोजित करण्यात आलंय असं शरद पवार यावेळी म्हणाले। शरद पवारांनी त्यांच्या भाषणातून विविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला। देशाची आर्थिक स्थिती, शेतकरी आत्महत्या यावरून पवारांनी जोरदार टीका केली। भारतीय जनता पार्टी जैसी सांप्रदायिक पार्टी है, उन्हें दूर रखने के लिए जिनकी तैयारी है, ऐसे समविचारी जो राजनीतिक दल है, इनके साथ अच्छे रिश्ते रखकर मिलकर कोई कार्यक्रम हम ले सकते हैं क्या, इस पर हमें ध्यान देना होगा। लोकसभा निवडणुका 1.5 वर्षांनंतर होणार आहे। त्यामुळे आतापासूनच देशभरात विरोधक एकजूट होताना दिसतायत। भाजपच्या विरोधात शरद पवार हे विरोधकांचा चेहरा ठरू शकतात। देशभरातील विरोधकांची मोठ बांधण्यात शरद पवार यांचा अनुभव उपयोगी ठरू शकतो। त्यामुळे महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। शेतकरी अक्षरशः हातघाईला येतो, उद्ध्वस्त होण्याची त्याच्यावर वेळ येते, परंतु त्याकडे ज्या नजरेने किंवा मदतीच्या भूमिकेतनं सरकारने पाहायला पाहिजे ते सरकार, केंद्र सरकारही बघत नाही, राज्य सरकारही बघत नाही। केंद्रात प्रबळ असलेलं भाजप सरकार सत्तेत आहे। त्यामुळे विरोधकांना सरकारच्या विरोधात मोठा संघर्ष करावा लागणार आहे। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून रणशिंग फुंकलंय। आता मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला की महाराष्ट्र कधीच दिल्लीपुढे झुकणार नाही। महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीची ही भूमिका असणार आणि निश्चितपणे राष्ट्रवादी यावेळी गड जिंकून आणेल असंही स्पष्टपणे कार्यकर्त्यांना संदेश शरद पवार यांनी दिलेला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। कोकणातील रिफायनरीच्या वादात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये रिफायनरी विरोधकांची भेट घेतली। रिफायनरीमुळे निसर्गाचं नुकसान होत असेल तर काँग्रेस समर्थन करणार नाही अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे। रिफायनरी विरोधकांनी पुन्हा एकदा त्यांचा विरोध दाखवून दिला। महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून रिफायनरीच्या विरोधातला त्यांचा संताप व्यक्त केला। नाना पटोलेंनी रिफायनरी विरोधकांची भेट घेतली। त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। यापूर्वी नाना पटोले यांनी रिफायनरी समर्थकांचीही भेट घेतली होती। कोकण रिफायनरीमुळे निसर्ग, प्राणी, जलचर यांना हानी पोहोचत असेल तर समर्थन करणार नाही
असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्याच आधारावर या ठिकाणी उद्योग उभे व्हावेत, पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योग उभे व्हावेत, रोजगार निर्मिती व्हावी, ही कल्पना काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासंदर्भात तांत्रिक बाबींचा अभ्यास करून नंतर भूमिका जाहीर केली जाईल असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. नाना पटोले यांच्या भूमिकेवरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तिने आज भूमिका स्पष्ट नाही केली ना. आज जर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असती तर आम्ही मानलं असतं की हे विरोधक आहेत म्हणून. आम्हाला विश्वास नाही आहे, बरोबर की ते पहिले समर्थकामध्ये होत्या, समर्थकाच्या भूमिकेने बोलत होत्या, मिटिंग जात होत्या. पण आज त्यांना स्टेजवरती पण त्यांना विचारलं की तुम्ही समर्थक असल्यावर तुम्हाला हा विरोध झाला आहे. कारण जिथे जो याच्या पुढे जो पक्ष येणार आहे, ज्यांनी समर्थन केलं आहे त्याला आम्ही एंट्री देणार नाही तर ठरवलंच आहे, पण त्याला पण असं विरोध करणारच आहोत. नाना पटोलेंच्या भूमिकेवरती आम्ही काही समाधान नाही, कारण जो प्रकल्प मुळातच तिकडे विनाशकारी होता त्याच्यावर परत विचार करण्याची काय गरज आहे? त्याच्यावरती विचारच करण्याची गरज नाही. आमचं त्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला जर रिफायनरी प्रकल्प इथे रेटवायचं असेल तर ह्या ज्या 10,000 महिला इथे किंवा 10,000 मंडळी जी जमलेले आहे त्या जमावाला तुम्ही गोळ्या घाला आणि त्याच्यानंतर रिफायनरी प्रकल्प करायचा इथे मानस करा तुम्ही. कोकणातील रिफायनरीला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, मात्र रिफायनरीला पाठिंबाही मिळताना दिसतोय. त्यामुळे सरकार आणि प्रशासनानं यावर सगळ्यांचं समाधान होईल असा तोडगा काढण्याची गरज आहे. सचिन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. तिकडे अमरावती जिल्ह्यात पुन्हा लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय. आदिवासी तरुणीला पळवून नेऊन तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. तर पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं खासदार अनिल बोंडे यांनी सांगितलंय. लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा तापलाय. चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावातील आदिवासी तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय. लव्ह जिहाद प्रकरणातून तिची हत्या केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. शाहरुख या युवकानं तरुणीला फूस लावून पळवून नेलं होतं. त्यानंतर मित्रांच्या मदतीनं तरुणीची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप बोंडे यांनी केलाय. 18 ऑगस्टला त्या गावामध्ये मीटिंग सुद्धा झाली, ग्रामसभा झाली आणि तिच्या वडिलांनी कैफियत मांडली की या पोरांनी, परतवाड्याच्या पोरांनी माझ्या मुलीला नेलेलं आहे. आणि 19 ऑगस्टला तिचा गावातल्या शेतामधल्या विहिरीवर प्रेत तरंगताना दिसलं. संपूर्णतः हा खुनाचा प्रकार होता. आदिवासी तरुणीला फूस लावून पुण्यात पळवून नेण्यात आलं होतं. 20 जुलै रोजी शाहरुख उर्फ जाकीर यानं तरुणीला पळवून नेलं होतं. या गंभीर घटनेनंतर गावात पंचायत बसली होती. त्यानंतर आदिवासी युवकांनी 17 ऑगस्टला तरुणीला गावात परत आणलं. 18 ऑगस्टला शाहरुख आणि त्याचे मित्र गावात आले. शाहरुखनं तरुणीला त्याच्यासोबत दुचाकीवर नेलं. 19 ऑगस्ट रोजी तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी मुलीची हत्या झाल्याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप करण्यात येतोय. 19 ऑगस्ट पासून अजूनपर्यंत पोलीस तपासच करीत आहेत. पोलीस स्टेशनला पत्रही दिलं तरी पण ठाणेदार कारवाई करत नाही. उलट 2 कॉन्स्टेबल त्यांच्या घरी जाऊन आले और ये प्रकरण रहने दो, लड़की तो हाथ से गई है असं समजावायला लागले. पोलीस दुर्दैवाने अजूनही हातावर हात देऊन बसलेली आहे. जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना वाढल्याचा आरोप केला जातोय. 15 दिवसात लव्ह जिहादच्या 6 घटना उघड झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यातच आता आदिवासी तरुणीची लव्ह जिहादच्या प्रकरणातून हत्या झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. एकंदरीतच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास करून सत्य समोर आणण्याची गरज आहे. तरच जिल्ह्यात निर्माण झालेला हा तणाव कमी होईल. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तिकडे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये रस्त्यांच्या अभावापायी मागील महिन्याभरात एका महिला सरपंचाला आणि तिच्या जावयाला जीव गमवावा लागला. मुरबाड तालुक्यातील ओजिवले कातकरीवाडीमध्ये सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब उपचार मिळाले नाही. यामुळे दोघांचा मृत्यू झाला. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट.
मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावाचं भयाण वास्तव. सरपंचाचा रस्ता नसल्यानं दुर्दैवी अंत. सर्पदंशानंतर झोळी करून गाठलं रुग्णालय. खराब रस्त्यापायी झाला उशीर. अवघ्या महिन्याभरात 2 जणांचा मृत्यू. रस्ता नसल्यानं आणि वेळेत उपचार न मिळाल्यानं एकाच महिन्यात 2 जणांचा सर्पदंशानं मृत्यू झालाय. मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे. मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेलं हे भयाण वास्तव. मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावातील सरपंच आणि एका गावकऱ्याला सर्पदंश झाला होता. सर्पदंश झाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात न्यायचं होतं. मात्र गावात यायला रस्ताच नसल्यानं रुग्णवाहिका सोडा साधी दुचाकी देखील पावसाळ्यात या गावात जाऊ शकत नाही. जी पायवाट आहे ती देखील पावसाळ्यात चिखलमय होते. जर वेळीच त्यांना दवाखान्यात पोहोचवलं असतं तर त्यांचे जीव वाचले असते असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. रात्री 4 वाजता साप येऊन झोपेत चावला आणि 4 वाजता 4:30 वाजता आम्ही त्यांना इथून जाता जाता आम्हाला टाईम झाला. धसायला नेलं. धसायचे डॉक्टर बोललो तुमचा केस पुढे जाऊन दे. मग टोकाडाला नेला. तिथं जाता जाता अर्धा तास झाला. ते डॉक्टर बोललो तुम्ही येण्यासाठी लय उशीर लावला असा तसा. अर्धा तास नंतर ते केस पण फसली. बारकाबाई यांच्या मृत्यूला 1 महिना होतो ना होतो तोच त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे जावई सुभाष वाघ यांनाही सर्पदंश झाला. त्यांनाही रुग्णालयात नेण्याकरता उशीर झाला आणि त्यांचा देखील मृत्यू झाला. विषय साप आला तिकडून ना त्यांच्या मानाला चावला इथं. तर त्यांना आम्ही दवाखान्यात घेतला पण रस्त्याने ना त्याच्यामुळं लेट झालो आम्ही दवाखान्यात घ्यायला. तर घेतलेलं दवाखान्यात तरी पण डॉक्टर बोलले का तुमचं पेशंट फसलंय. या गावातील रस्त्याकरता वारंवार प्रयत्न करून देखील अद्याप प्रश्न मार्गी लागलेला नाही. शिवाय प्रशासनातील कोणताही अधिकारी साधी विचारपूस करण्याकरता सुद्धा फिरकला नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा असा प्रकार घडला तर शासकीय कार्यालयाच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्याचा थेट इशारा गावकऱ्यांनी दिलाय. प्रशासनाला आम्ही अनेक वेळा या संदर्भात निवेदन दिलं. आम्ही आंदोलन केले आणि सांगितलं प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी आम्ही आंदोलन केले आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सांगितलं की अजूनही आदिवासी वस्तीमध्ये रस्ता नाही. त्यामध्ये ओजिवला सुद्धा आम्ही घेतलेला आहे आणि हे रस्ता नसल्यामुळे जर आदिवासींचा असं बळी जात असतील तर याला स्थानिक प्रशासन, इथला लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल. मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावांना अजूनही रस्ते नाही. या विरोधात वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासन त्याला केराची टोपली दाखवतं. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे आहेत. त्यांनी तरी जातीनं लक्ष घालून या गावाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा इतकीच गावकऱ्यांची माफक अपेक्षा. गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुरबाड. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र लगेचच भेटणार आहोत एका विशेष कार्यक्रमामध्ये. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.